आम्ही तसे मोठ्या शहरातले, संकेश्वर फार मोठं गाव, थोडं मोठ्याने बोला. एकदम एकदम मोठं गाव संकेश्वर. हो. आम्हाला भेळ, पाणीपुरी, आईस्क्रीम वगैरे काय बघूनच माहिती नव्हतं. आणि लग्नात म्हणजे आमचं लग्न ठरलं, ती म्हणली सारसबागेत भेळ खायला जाऊया. म्हटलं भेळ, चल म्हटलं तर जाऊया. तिथे गेल्यानंतर म्हटलं एक काम करूया, एक भेळ घेऊया, अर्धी अर्धी खाऊ. नाही रे म्हटली, दोन घ्या, तुमच्यातली अर्धी आणि मी अख्खी अशी दीड खाते. असं ते भेळ प्रकरण आहे. मग आता 3 वेळ देणार आहेत ना? बघा काय काय मी येऊ का लगेच वाचायला? वाच ना, वाच. ते कंटिन्यू ठेव ना. पुढे चढून आता खूप वर्ष झाली, तरी ती ओढ अजून कायमच आहे. मी पायी फिरलेले पुणे मला पुरेपूर आठवते, विशेषतः भेळ आणि पाणीपुरीची ठिकाणे. एकदम चटपटीत कोपरा आहे तो माझ्या मनातला. एवढे जग फिरून आले, पण पुण्यातील भेळेची चव कुठेच नाही. हल्ली तर मी भेळ एकतर स्वतः घरी केलेली खाते किंवा मग पुण्याला गेल्यावरच. आधी लहान होतो तेव्हा आई घरीच भेळ करायची आणि मग कधी सारसबागेत गेलो तर तिथे खाणे व्हायचे. पण ते प्रमाण फारच कमी होते. पाणीपुरी तरी खाताच येत नव्हती. एकतर तोंडात मावायची नाही आणि खाताना ठसका लागायचा. खरी लज्जत समजली ती कॉलेजमध्ये गेल्यावरच. एकतर थोडा पॉकेट मनी मिळू लागला होता आणि मैत्रिणींबरोबर फिरायला सुरुवात झाली होती. आमचा 5 जणींचा ग्रुप, सगळ्या भेळप्रेमी. जोनाने तर तिला सांगितले की तिला भेळेचेच केळवण आवडेल. मग काय, मस्तपैकी गच्चीवर कार्यक्रम केला. जोनामुळे बरेच नवीन स्पॉट आम्हाला कळले. छान छान चवीच्या भेळचे स्पॉट आम्ही शोधून काढत होतो. प्रत्येक ठिकाणची चव वेगळी आणि काहीतरी स्पेशालिटी. कुठे उकडलेला बटाटा घातलात तर कुठे बारीक चिरलेली कैरी. कल्पना भेळ. टिळक रोडवर आम्हाला त्याला दाढीवाल्याची भेळ म्हणायची. नाकातोंडातून पाणी येईल इतकी तिखट असायची. सरस्वती कट्टा. बाजीराव रोडवर इकडे सहसा आम्ही घरातलेच जायचो. इथे एकच जण सगळी कामं करायचा, सगळं व्यवस्थित सांभाळायचा. चव वर्षानुवर्ष तीच आहे. अगदी आता या गणपतीत सुद्धा खाल्ली तिथली भेळ. अगदी मनापासून दाद दिली काकांना. इतके खुश झाले की हिशोबच चुकले. इथली पाणीपुरी एकदम भारी. 6-7 पुऱ्या एकदम भरून देतात, पण शेवटची पुरी सुद्धा मस्त कुरकुरीत असते. पुष्कळणी भेळ कुमटेकर रोडवर. इथे भेळेसाठी कोल्हापुरी चुरमुरे वापरतात. त्यामुळे ओली असून सुद्धा खूप वेळ चुरमुऱ्याचा कुरकुरीतपणा शेवटच्या घासापर्यंत टिकून राहतो. इथेच फक्त काका, आता ते आजोबा झालेत, बाकी सगळेच तसेच 30 वर्षापूर्वीचे. नवरत्न भेळ, स्वाद भेळ, सारसबाग, संभाजीबाग आणि नंतर आता महाराणा प्रताप उद्यान कुठल्याही ठिकाणी सोडलेले नाही. लोणावळ्याला असताना आम्ही बँकेतील लोकांनी सॅटर्डे क्लब सुरू केला होता. म्हणजे काय, डबा न्यायचा नाही आणि भेळ, पाणीपुरी, रगडापाटीच खायचे. कधी कधी शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवर भेळ खायची. याशिवाय घरी भेळेचे प्रोग्राम व्हायचे ते वेगळेच. घरी नेहमी कोरडी वेळ तयार असायचीच. हर्षस्नेहा लहान असताना शनिवारी हावडेचा फायदा घेऊन चिंचवडला श्रीधरनगरच्या बागेत जायचो. तिथे तेव्हा एकच भेळेची गाडी होती, पण भेळ मस्त असायची. मुलांना काहीतरी घरी केलेले देऊन मी आणि माझा नवरा आळीपाळीने भेळ खाऊन यायची. नंतर आवड निर्माण झाली बरं का. त्याबद्दल मुले अजूनही नाराज आहेत आमच्यावर. मुलांनीही वारसा पुढे चालवला आहे. मी बनवलेली भेळ सासरी सुद्धा सगळ्यांना आवडते. स्मिता भेळवाली असे माझे टोपण नाव आहे तिकडे. गेल्यावर स्पेशल भेळेचा प्रोग्राम असतो. मी पुण्यात आले आणि भेळ झाली नाही असे होतच नाही. कधी करतो किंवा मग सगळे बाहेरच खातो. तसे सगळेच भेळप्रेमी आहेत. ताईचं नैमित्य. पुरणपोळीचं जेवण झालेले असतानाही सुनबाई माझ्यासाठी भेळ घेऊन आली आणि मी त्याचा मनसोक्त आस्वाद घेतला. ती भेळ आवडते बघा. आता लेख हा माझा फेसबुकवर असतो, त्यामुळे त्याच्याबरोबर फोटो पाहिजे होता. तर घरी तेवढी काय पद्धत नव्हती ना फोटोची, त्यामुळे लेखाबरोबर शेअर करायला घरी केलेल्या भेळेचा फोटो नव्हता.
म्हणून चिरंजीवानी सूचना केली की आज भेळ कर, फोटो काढ आणि मगच लेख पोस्ट कर. आत्ताच्या लेखात तुम्हाला शिवाजीनगरची भेळ असं लोक सांगतात ती का चांगली लागते? ही गाड्या करते सांगा सांगा ना सांगा ना हे काय सांगा आम्हाला नाही माहिती आम्ही पुढे करणार. हे जे गाणं आहे ते नया दौर फिल्ममधलं आहे आणि अभिनयाचं म्युझिक आहे मोहम्मद रफी आणि आशा भोसलेने गायलेलं आहे. प्रयत्न करतोय. जोडलं मांग के साथ तुम्हारा मैंने मांग लिया संसार. मांग के साथ तुम्हारा मैंने मांग लिया संसार. मांग के साथ तुम्हारा मैंने मांग लिया संसार. मांग के साथ तुम्हारा ओ दिलदार मिला हम कहे हमें प्यार मिला. दिलदार मिला हम कहे हमें प्यार मिला. यार मिला हमें यार मिला नया संसार मिला. यार मिला हमें यार मिला एक नया संसार मिला. आस मिली अरमान मिला. जीने का सामान मिला मिल गया एक सहारा. मांग के साथ तुम्हारा मैंने मांग लिया संसार. मांग के साथ तुम्हारा ओ दिल जवां और रुत हंसी चल नहीं चलते कहीं. दिल जवां और रुत हंसी चल यूं ही चलते कहीं. तू चाहे ले चल कहीं. तुझ पे है मुझको यकीन. तू चाहे ले चल कहीं. तुझ पे है मुझको यकीन. ओ जान भी तू है दिल भी तू ही. राह भी तू मंजिल भी तू ही. और तू ही आस का तारा. मांग के साथ तुम्हारा मैंने मांग लिया संसार. मांग के साथ तुम्हारा आपण हल्ली 8 मार्चला म्हणजे बरेच वर्ष झाली महिला सत्कार म्हणजे महिला दिन म्हणून साजरा करतो. पण ही कविता मुळामध्ये साधारण 70 वर्षापूर्वीची आहे. आणि 70 वर्षापूर्वी कसं होतं वातावरण, म्हणजे बायकांना लढा का द्यावा लागला आणि आता तो 8 मार्चचा महिला दिन का साजरा करतोय. पण त्याच्या मागचं बरेच जण आता टिळकांनी पण खूप छान सांगितलं, त्यांचे विचार पटण्यासारखे आहेत, प्रश्नच नाही म्हणजे. पण त्यावेळेला काय होतं तर 12-13 वर्षाच्या मुली असायच्या ना छोट्या, तेव्हा त्यांचे विवाह व्हायचे. आणि विवाह व्हायचे तर व्हायचे,
त्याच्यानंतर नवरा गेल्यानंतर तिला विधवा कर म्हणजे ती विधवा झाली की विकेशा व्हायची, केशवपन व्हायचं. ते सुद्धा कुठे एखादा पुरुष मागच्या दारी येऊन तो बसलेला असायचा नावी आणि तिथे या बिचारीने जायचं आणि ते केशवपन. ह्या सगळ्या किती चालीरीती भयानक होत्या. आणि मग ती जी परत आलेली जी असायची की नाही ती माहेरवाशीनच असायची. कारण पूर्वी असं असायचं 12-13 वर्षाची मुलगी सासरी जायची आणि जर ती 18 वर्षाची 20 वर्षाची जरी विधवा झाली तिचं जे काय मूलबाळ असेल ती घेऊन घरी यायची वडिलांकडे भाऊ आणि ती एक तशी ही एक विकेशा आजी आहे, सासू आहे. ती आहे तरुणच आहे, ती काही फार मोठी नाही आहे वयाने. तर तिचं मनोगत आहे आणि हे शब्दचित्र मांडलं आहे की ही जी विवाहित त्यांच्या घरामध्ये तिचे भाऊ आहेत बरेचसे 3-4 भाऊ आहेत. तर पूर्वी मोठं कुटुंब असायचं ना, नंदा भाऊजा या सगळं. आणि ही विकेश आलेली जी आहे ना तर ही सासूच्या रूपात दाखवली. पण सासू पण कशी तर सगळ्या घराला सांभाळून घेणारी. तर 12-13 मी या कवितेतलं वर्णन सांगते आता. 12-13 वर्षातली ही जी ही आहे ना विवाहित अशी कामसू यमू, कवितेचं नाव आहे यमू. ही यमू नवीन आलेली सून आहे. आणि त्याच घरामध्ये एक विधवा कर्तृत्ववान स्त्री आहे. आणि ती या म्हणजे मोठ्या एकत्र कुटुंबामधलं सगळं वर्णन आहे. वाडा आहे भला मोठा. त्या वाड्यामध्ये किती गोष्टी असायच्या पूर्वी, किती नाती, दीर, जावा, मोठा दीर, छोटा दीर, इकडे केळवण, इकडे एकीकडे बारसं, एकीकडे उद्या पालखी यायचे. म्हणजे न संपणारी कामं ह्या वाड्यामध्ये असायची. मग ते बाजूच्या बायकांना सांगितलंच का गं लाडू वळायचे, गवले काढायचे, असं सगळं वर्णन हे शब्दचित्र ह्या ज्या अपर्णाताई आहेत ना, अपर्णा साठे यांनी हे ते शब्दचित्र अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि ते शब्दचित्र ह्या कवितेमध्ये त्यांनी मांडलेलं आहे. त्यातली 3 कडवी मी काढली आहेत, पण ही जी बाकीची कडवी जी आहेत ना ती अतिशय अर्थगर्भ आहे. एक ओळ जी कवितेची आणि एक कडवं आहे ना तो वेगवेगळा संदर्भ सांगतो. आपल्या पिढीने हे सगळं ऐकलं आहे, आपण बघितलंय. म्हणजे आपल्या आजीकडनं आपल्या आईकडनं या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. आणि मी तर ती लाल आलवण नेसलेल्या आणि अशा विकेशा बायका मी पूर्वी खेड्यामध्ये माझं आजोळ असल्यामुळे मी त्या बघितलेल्या सुद्धा आहेत. आणि गंमत अशी असायची की ती विकेशा तर करायची आणि तिला पुरुषांनी तिथे केस कापलेले चालायचे. म्हणजे इतक्या भयानक होत्या सगळ्या कंडिशन. आणि त्याच्यातून आज आपण इथपर्यंत आलोय. म्हणजे थोडक्यात पहिल्या दिनाला काय हवंय, महिला सुद्धा माणूसच आहे, तिला सुद्धा निर्णय क्षमता आहे. सांगायचंय काय की पुरुष आता परवाच मी हवालदार साहेबांची कविता वाचली होती की ती आणि तो. तर त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं ती कशी आहे नेहमीच, तो म्हणजे अहंकार त्यांनी लिहिलं होतं. आणि त्या अहंकाराच्या ती सतत मागे असते, थोडीशी भिडस्त आहे. पण ते कवितेचा त्यांनी शेवट इतका सुंदर केला की तो की ती 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 सहन करत आली त्याच्या मागे. ती म्हणजे सर्वनाम, ती म्हणजे ती कोणाची तरी ही ती नाही, ती पण माणूस आहे, तिला पण भावना आहेत. तिच्यामुळे तुमच्या घरामध्ये व्यवहार संबंध जपले जातात. ती जर नसेल तर माहिती आहे एकटा पुरुष काही करू शकत नाही. आणि याला आधार काही नाही, याला आधार काही आहोत. ज्ञानेश्वरांनी अमृतानुभवामध्ये पहिलाच समाज सांगितलाय शिवशक्ती समावेशन. शिव आणि शक्ती काय आहे, ती अर्धनारी नटेश्वर म्हणजे काय आहे, दोघांनी एकमेकांना समजून घ्या तर तुमचा संसार. कारण तुम्ही दोघं एक झालात की त्याच्यातून तिसरी निर्मिती होते. ज्ञानेश्वर सांगतात की हा जो परमात्मा आहे ना तो तर काय आहे, तो अधिष्ठान आहे. त्या अधिष्ठानावर ते अधिष्ठान काहीही करत नाही, काहीही करत नाही. त्यालाच वाटलं एकोहम बहुस्याम, जे अध्यात्म वाचतात त्यांना कळेल की मी एक आहे पण मलाच बघायचंय बरं मी 2 झालो तर. मग ते 2 काय केले त्यांनी, एक प्रकृती आणि एक पुरुष. पुरुष हा नेहमी खंबीर असतो, पुरुष त्याचा पिंड कठीण असतो. पण तीच स्त्री म्हणजे शक्ती ही काय करते, ही कर्तृत्ववान असते. म्हणजे काय, त्याला तर प्रोत्साहन देतेच, पण माया, ममता, भावना हे जे काही जे गुण आहेत ना हे स्त्रीमध्ये आहेत, जे पुरुषामध्ये नाही. आम्ही असं म्हणतच नाही, पुरुष सगळं करतो. आणि म्हणून जिद्दीने बाई पण त्याच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिली. कारण तिला बाई किंवा एक माणूस या नात्याने वागवलं गेलं नव्हतं, तो काळ होता. आणि त्या काळातली कविता आहे. हे जरा जास्त मी एवढं त्या दिवशी बोलले नाही, मला 5 मिनिटं दिली होती. पण आज हे आलं की 8 मार्च होऊन गेला तर माझ्या मनात ते होतं की
की महिला दिन म्हणजे काय? अहो पहिला काळ इतका गेला. सावित्रीबाई इतके तुम्हाला कितीतरी बायकांचे किती छळ झाले, घरात छळ बघितलेले आपण आहे. एक मिनिट तर- सांगू का? हं. हे मी सगळं अनुभवलेलं आहे. आहे ना? मी 8-10 वर्षापूर्वी मी 8-10 वर्षाचा असताना आमच्या घरामध्ये देखील अशी विधवा 1-2 होत्या. नंतर घरातली सगळी माणसं होती. हे सगळं मी पाहिलेलं आहे ॲक्टिंग. ते तुम्ही जे म्हणले ना केस कापड वगैरे हां. सगळं मी भिक्षा करायचे तेव्हा. पाहिलेलं ते आठवण्यात येतात. आणि तुम्ही सांगता ते अगदी बरोबर आहे. हां, म्हणजे हे आपल्याच आपण ऐकलंय म्हणून ह्याच्या पुढच्या पिढीची मुलं ऐकूनही घेणार नाही, मुली ऐकूनही घेणार नाही. हे काहीतरी सांगता येईल. कारण आता तर महिलांनी आपण करतो, आपण बरोबरीने वागवतात पुरुष. त्यामुळे आत्ताच्याबद्दल माझी कंप्लेंट नाही, पण हा एक काळ होता. हां, येस. तर यमे आता ही जशी काय माझी यमेच आहे आणि मी तिची विकेशा सासू आहे. तर ती यमेला काय म्हणते बघा. इतके बरी नीट ऐकून ठेव, इतके बरी नीट ऐकून ठेव, मी सांगते तूच यमे, उरकायची तो अजून कितीतरी नित्याचीच कामे, उरकायची तो अजून कितीतरी नित्याचीच कामे. अंगणी पडवी सारवायचे आज तू विसरलीसच कशी, अंगणी पडवी सारवायचे आज तू विसरलीसच कशी. माहिती आहे ना उरकायचंय दळण, साठले तांदळाच्या ह्या राशी. मगाच ना तू म्हणालीस मस की पाणी केव्हाचं झालंय शेंदूर, पाणी केव्हाचं झालंय शेंदूर. अगं मग परसवातली द्रोणी का बरे निम्मीच दिसते अजून, का बरे निम्मीच दिसते अजून. अगो पेजेसाठी मामंजींच्या जा चुलीवर चढव हंडी, अगो पेजेसाठी मामंजींच्या जा चुलीवर चढव हंडी. आणि न्हाणीपाशी चटकन ठेव बरे तात्यांचे धोतर आणि बंडी, आणि न्हाणीपाशी चटकन ठेव बरे तात्यांचे धोतरनी बंडी. फडताळात चालवी ठेवायच्या धानलीत दूध न गेले यमे तुझे, फडताळात चरवी ठेवायच्या धानलीत दूध न गेले तुझे ऋतू. अगं बाई माणसाची जात यमे, आपण थोडं सुद्धा नाही बरे मातू. सरस्वतीची तानी निवांत गाळ झोपले जोवर, सरस्वतीची तानी निवांत गाळ निजले जोवर. नेसूचे लुगडे गोदकांचे तू उमळून टाक बरे तोवर, नेसूचे लुगडे गोदकांचे तू उमळून टाक बरे तोवर. अगो नुकताच चुलीत पेटलाय झाड, अगो नुकताच चुलीत पेटलाय झाड. तशी वांगी घे बरे भाजून, तशी वांगी घे बरे भाजून. आणि टाकणारे येशा पडवीत नारळ, घेशील ना चोख सारे मोजून, घेशील ना चोख सारे मोजून. गरभार माईस ठेवलाय बसवून, हे गरभार माईस ठेवलाय बसवून, म्हणून गोदेला आलाय कोण राग. अगं नित्या गेल्या माईच्या 4 ठेपा, म्हणावं थोडे तरी समजुतीने वाग, थोडे तरी समजुतीने वाग. नुकतंच आलंय नहाण तुला यमे, नुकतंच आलाय नहाण तुला यमे. सावर तो लुगड्याचा गोळणा, सावर तो लुगड्याचा गोळणा. आणि बिजावणारे उभी नारायणास, आता हालायलाच हवं बरे पाळणा, आता हालायलाच हवं बरे पाळणा. सागर संगीत देवपूजेची यमे, मांडलीस ना देवघरात नीट तयारी. सागर संगीत देवपूजेची यमे, मांडलीस ना देवघरात नीट तयारी. येतीलच बघ नाणीवरून इतक्यात, येतील बघ नाणीवरून इतक्यात त्या थोरल्या रघुबाऊजींची स्वारी. आणि लहानग्या माझ्या वैशाच्या स्नानाचं काढलायस ना पाणी तुपून, लहानग्या माझ्या वैशाच्या स्नानाचे काढलेस ना पाणी तुपून. वेंधळेपणा मुळी खपायचा नाही बरे जर म्हणवतेस या घरची सून, वेंधळेपणा मुळी खपायचा नाही बरे जर म्हणवतेस या घरची सून. नजर टाळून त्या विसूभाऊजींची बायो तू नेहमी सावध राहा, नजर टाळून त्या विसूभाऊजींची बायो तू नेहमी सावध राहा. आणि नारमास पुढ्यात घालून पाठव बरे त्याच्या खोलीत सकाळचा चहा, नारमास पुढ्यात घालून पाठव बरे त्याच्या खोलीत सकाळचा चहा. अगो माध्यांनी बिराडीचे मास्तर तसे होतील ना हजर, अगो मध्यांनी बिराडीचे मास्तर जसे होतील ना हजर, तसे माघारी आलेल्या यशोदेवर
तुला ठेवायची हो गुपचूप नजर, तुला ठेवायची हो गुपचूप नजर. अगं रडतेच काय अशी मुसू, अगं रडतेच काय अशी मुसू. तूच माहेरची काय येतेसय, तूच माहेरची काय येतेसय. ओच्या चिंचोके वेचायचे यमे, तुझे राहिले कुठे आता वय. ओच्या चिंचोके वेचायचे यमे, तुझे राहिले कुठे आता वय. यंदा नाही हो जमायचे यमे, यंदा नाही हो जमायचे यमे. धाडू सवडीन तूच माहेरच्या गावी, धाडू सवडीन तूच माहेरच्या गावी. थोडी आलेच मग परसदारी होऊन, कधीची बघतोय वाट शांतुनारी, कधीची बघतोय वाट शांतुनारी. मलयगिरीचा चंदनगंधित धूप दाविला, स्वीकारावी पूजा आता उठी उठी गोपाला. हे गाणं बाळ पलटकरांनी लिहिलं आहे. देव दिना घरी धावला या नाटकामधलं आहे. वसंत देसाई, स्वर्गीय वसंत देसाई सर त्यांनी त्याचं संगीतबद्ध केलं आहे आणि स्वर्गीय पंडित कुमार गंधर्वजींनी गायलेलं आहे. हे राग देशकार आणि भूप या 2 रागांवर आधारित आहे आणि गीताचा प्रकार हे श्यामसुंदर आणि नाट्यसंगीत या प्रकारातलं गाणं. तर कराओकेवर हे गाणं अख्खं अवेलेबल आहे, पण त्यातल्या ताना कुमार गंधर्वजींसारख्या या जन्मी तर शक्यच नाही, पुढच्या जन्मी कदाचित प्रयत्न करू. तर मी त्या तानाशिवायचं हे गाणं म्हणण्याचा प्रयत्न करू. मलयगिरीचा चंदन गंधित धूप
राजद्वारी झडेच उघडा शुभ काल जाहला सागर तीरी ऋषी मुनीचा सागर तीरी ऋषी मुनीचा वेद घोष चालला वनवेळूचे वाजवी मुरली वनवेळूचे वाजवी मुरली छान सूर लागला तरू शिखरावर कोकिल कवीने पंचम स्वर लाविला स्वीकारावी पूजा आता उठी उठी गोपाला उठी उठी गोपाला उठी उठी गोपाला उठी उठी गोपाला अप्रतिम अप्रतिम हेमंत कुमारांनी काढलेलं आणि दुसरं जे म्हणणार आहे ते मात्र मी बिनकारवाईचं म्हणणार आहे. आणि एका ताईने मला असे विचारलं की तुमचा आवाजच खरोखर असा आहे का. तर होतं काय माझं म्हणजे मला हे माहिती आहे की हेमंत कुमार आणि किशोर कुमारची गाणी गाताना थोडी नाही म्हटलं तरी माझ्याकडून नक्कल केली जाते. आणि ज्यावेळेला मी दुसरी गाणी म्हणतो त्यावेळेला तो माझा ओरिजिनल आवाज असतो. तर प्रयत्न करतो हेमंत कुमारच्या आवाजातलं गाणं गायचं. वो तो प्यारे हुए दिल की बात हम जागते रहेंगे और इतनी रात हम वो तो प्यारे हुए दिल की बात हम जागते रहेंगे और इतनी रात हम कैसे प्यार है तुमसे प्यार है तुम्हारा इंतजार है तुझे
जगदीश सिंग चित्रा सिंगचं गाणं आहे. मला वाटतं घर सिनेमातलं असावं, गझल आहे ही. त्याचे बोल आहेत, तुमको देखा तो ये ख्याल आया. झालं झालं नाही.
great set with 20% off on UC only for Google Play Point. ते तर असं केलं विचार साऊंड पहिले बघून घ्या थोडं मोठं वाटतं बंद झालं. थोडं एक चालू कर. बंदच होऊन जातं साऊंड थोडा तुझ्या ह्याचा कमी पाहिजे. हां बस 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 बस. मी आता एक थोडं मस्ती भरा उत्साहाचं गाणं म्हणते ते हे घे ना हातात माईक घे. मी थोडं मस्ती भरा उत्साहाचं गाणं जीना उसका जीना है जो हंसने का भी जीना